श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. घरची देवपूजा वगैरे आटपून झालेलं आहे. त्यानंतर हा ब्लॉग खूप लेट अपलोड होत आहे, कारण की व्हिडिओ शूट करून ठेवले होते, पण एडिटिंग आणि अपलोडिंग काही जमलंच नव्हतं. तर चला म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करूयात. उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे आणि लग्नाचे सीझनही चालू होते. त्यामध्ये मेकअपचे ऑर्डर, पार्लरचे कस्टमर्स खूप जास्त होते. त्यामुळे कुठे येणं जाणं वगैरे झालंच नव्हतं. त्यातला एक दिवस असाच काढून मुलांसाठी म्हटलं चला आपण फिरून येऊयात म्हणून. त्यासाठी आदल्याच दिवशी बहिणीच्या घरी पुण्यामध्ये कात्रजला आलं होतं. मग सकाळी लवकर उठून आम्हाला कुठंतरी जायचं होतं. दादा, वहिनी आणि पोरं अगोदरच आलेले होते. त्यांनाही याच कारणासाठी बोलवलं होतं. तर इकडचं लोकेशन पाहून तुम्हाला तर कळालंच असेल, अंदाज आला असेल कुठे चाललेलो आहोत आम्ही. उन्हाळ्याची सुट्टी आहे म्हटलं मुलांना किल्ले दर्शन करूयात. तर आपल्या पुण्यामध्ये असलेला सिंहगड किल्ला, सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला कोंढाणा किल्ला, गडाला पण सिंह गेला. सुभेदार तानाजी मालुसरेच्या पराक्रमामुळे या किल्ल्याला सिंहगड किल्ला नाव पडलं. मुलांनी पुस्तकामध्ये, सिरियल्समध्ये, पिक्चरमध्ये ह्या स्टोऱ्या खूप ऐकलेल्या आहेत, पण त्यांना या किल्ला पाहण्याची खूप उत्सुकता होती. म्हटलं चला आज दर्शन घडूयात त्यांना या किल्ल्याचं. मे महिना म्हटलं की अतिशय उन्हाचा दिवस आणि त्यामध्ये लहान मुलांना किल्ला चढणं अवघड. त्याच्यामुळे घरातून 8:30 वाजताच निघालो होतो. बरोबर 9:30 पावणे 10च्या टायमिंगला आम्ही किल्ल्यावरती होतो. आणि किल्ल्यावरती वारं वगैरे असल्यामुळे जास्त ऊन जाणवलं नाही. मुलांची एक्साइटमेंट एवढी होती की त्यांना पाय दुखण्याचा किंवा गड चढण्याचा अजिबात त्रास झाला नाही. सगळ्यात पहिलं येऊन पोचलं ते पार्किंगमध्ये. गाडी लावली. त्यानंतर मग इथला थोडासा परिसर पाहून घेतला. पार्किंगमधूनच थोड्या अंतरावरती कल्याण दरवाजा दिसतो. पाहायला थोड्या अंतरावर आहे, पण चढताना मग कळतं. मग निघालो पहिल्या दरवाजाकडे, तो म्हणजे की पुणे दरवाजा. जवळपास आम्ही 11 जण होतो आणि त्यात आमच्यासोबत होतं लहान बाळ असल्यामुळे जास्त काही व्हिडिओ शूट वगैरे केलं नव्हतं. आम्ही आत्ता 34-35 वर्षाचे झालो आहोत. आम्ही आत्ताशी किल्ला पाहतोय, पण हे मुलं खूप लकी आहेत. त्यांना आत्ता एवढ्या लहानपणी हा किल्ला पाहायला भेटतोय, अनुभवायला भेटतोय. ऊन असल्यामुळं आम्हाला वाटायचं की चढणं अवघड होईल, पण वरती खूप सारं वारं होतं. त्यामुळे एकदम इझिली सगळ्यांनी किल्ला चढला आणि उतरलं सुद्धा. पहिला दरवाजा पार करून आम्ही निघालो दुसऱ्या दरवाजाकडे. जेवढं का शूट घेता येईल, जेवढं का मुलाला दाखवता येईल तेवढं दाखवून घेतलं. दुसऱ्या दरवाजातून निघालो पुढच्या दरवाजाकडे. नंतर घेतली करवंद. वरती येऊन इथे घोड्याच्या पागामध्ये बसलो. इथे एकदम थंड वातावरण, त्याचसोबत पाणी साठवण्याची जागा. इतकं छान वाटत होतं पाहायला. मुलांनाही खूप भारी वाटत होतं. खूप एक्सायटेड होते हे सगळं एक्सप्लोअर करताना ते. खरं तर याला घोड्याची पागा असं म्हणलेलं आहे, पण ही घोड्याची पागा नाही आहे, पाणी साठवण्याची जागा आहे. सगळं एक्सप्लोअर करून झालं. त्यानंतर आम्ही निघालो सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थानाकडे. इकडे आल्यानंतर आपल्याला जाण्यासाठी इकडे बाण दाखवले आहेत. इथे आल्यानंतर डोळ्याचं पारणंच फिटलं. अक्षरशः खरोखरच मावळे युद्ध करत आहेत असं वाटलं. मुलंही ह्या सगळ्या गोष्टी ध्यान देऊन बघत होत्या. सगळ्या गोष्टी स्मरणात ठेवत होत्या, आठवणी गोळा करत होत्या. त्या काळी तानाजी मालुसरे यांनी घोरपडीच्या सहाय्याने गड चढला. आता चढताना थोडंसं अवघड वाटतंय, पण त्या काळी कसे मावळे चढले असतील याचा विचार नक्कीच डोक्यात येतो. गडावरती आल्यावरती एक प्रकारची शांतता आणि खूप थंड वातावरण असं वाटलं. त्यानंतर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. सिंहगड किल्ला एकदम स्वच्छ आणि पवित्र ठेवलेला आहे. असेच सगळे किल्ले ठेवले तर खूप छान वाटेल. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून पुढे आम्ही निघालो, ते म्हणजे कल्याण दरवाजाकडे. कल्याण दरवाजाकडे जाता जाता हे गार पाण्याचं तलाव, गोडा पाण्याचं, एकदम छान होतं. पाण्याच्या बाटल्या भरून पाणीही पिऊन घेतलं. त्यानंतर निघालो कल्याण दरवाजाकडे. काम चालू असल्यामुळे तिथं काही जाता आलं नाही. एवढं सगळं फिरून झालं तरी मुलांना पुढे म्हणजेच राजगडावरती जायची इच्छा होती.
पण ऊन खूप जास्त झालं होतं, त्याच्यामुळे पुढचा प्लॅन कॅन्सल केला. तर तिथल्या काही आठवणी, मेमरीज आणि काही फोटोज तुमच्यासोबत इकडे शेअर करते. तर तुम्हीही नक्की या किल्ल्याला जाऊन या, खूप सुंदर आहे. मुलांनाही पाहायला भेटेल, आपल्या इतिहासाबद्दल थोडीशी माहिती भेटेल. असे किल्ले, गडकिल्ले एक्सप्लोअर करायला मुलांनाही खूप जास्त आवडतं. इतिहासाबद्दल माहिती भेटते. आजकालच्या या मोबाईलच्या दुनियेमध्ये असं कुठेतरी मुलांना विरंगुळा पाहण्यासाठी जर घेऊन गेलात तर त्यांना ही इतिहासाची माहिती आणि त्याचबरोबर ती पुढचं काहीतरी एक्सप्लोअर करण्याची उत्सुकता वाढत जाते. आम्ही तर खूप जास्त किल्ला पाहून खुश होतो. आमच्याचबरोबर ती मुलंही तेवढीच जास्त खुश होते. मेन म्हणजे या किल्ल्यावर झालेले बदल ते खूप छान आहेत. पुणे महानगरपालिकेने इथले सगळेच दुकानं उठवले असल्यामुळे हा किल्ला पाहणाऱ्यांना खूप जास्त भारी वाटतो आहे. चला तर मग तुम्ही कधी गेलाय की नाही सिंहगड किल्ला पाहायला, नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.